मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत. आशुतोष हा मनूला विचारत असतो की तुला माया टीचर काय काय शिकवत असतात. तर मनू ही सांगत असते, माया टीचर मला खूप काही शिकवत असतात. तर मनू म्हणत असते आणि माया टीचर मला तिच्या घरी घेऊन जाणार आहे. तर आशुतोष म्हणत असतो, हे तुला कोणी सांगितलं? तर मनू म्हणत असते, मला माया टीचरनेच सांगितलंय. तेवढ्यातच तिथे अरुंधती येते. तर अरुंधती म्हणत असते, अरे वा, काय चाललंय तुमच्या दोघांच्या गप्पा? तर आशुतोष म्हणत असतो, माया टीचरविषयी गप्पा चालू आहेत. तर आशुतोष मनूला विचारत असतो, मनू तुला माया टीचर आमच्याविषयी काही विचारते का? तर मनू म्हणत असते, हो, मला नेहमीच विचारत असते. तर आशुतोष म्हणत असतो, काय विचारत असते? तर मनू म्हणत असते, तू त्यांच्याबरोबर खुश आहेस का? तुला ते ओरडत तर नाहीत का? असं खूप सारं. तर आशुतोष म्हणत असतो, ते सर्वांनाच विचारत असेल ना? तर मनू म्हणत असते, नाही, फक्त मलाच विचारत असतं. तर आशुतोष विषय बंद करतच मनूला म्हणत असतो, मनू तुझ्यासाठी अनिश दादाने काहीतरी सरप्राईज आणलेला आहे. तर मनू तिथून निघून जाते. तर आशुतोष म्हणत असतो, मी तुला म्हटलं होतं ना, या माया टीचरचं थोडं वागणं पण थोडं विचित्रच वाटत आहे मला म्हणून. आणि असं कोण विचारतं का? तिला एवढं विचारपूस काय गरज आहे? आपण तिच्याशी घरी कसं वागतो, काय वागतो, ही मला जरा विचित्रच वाटत आहे. ती म्हणत असते, अहो पण ती सगळ्याच मुलांना विचारत असेल ना? नाही, नितीनला उद्याच्या उद्या सांगून त्या माया टीचरची माहिती काढून घ्यायलाच हवी. आणि मी एक निर्णय घेतला. तर अरुंधती म्हणत असते, काय निर्णय घेतला? तर आशुतोष म्हणत असतो, मी उद्याच्या उद्या मनूला डेकेअरमधून काढून टाकणार आहे. तर हे ऐकून अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे देशमुखांकडे अनिरुद्ध हा संजनाला सतत फोन करत असतो. संजना मात्र फोन उचलत नसते. अनिरुद्ध खूपच चिडलेला असतो आणि म्हणत असतो, फोन उचलायचा नाही तर सोबत घेऊन जायचं कशाला? आणि सकाळी सकाळीच कुठे गेली काय माहिती? मी येतो सोबत म्हणून म्हटलं तरी मलाही घेऊन गेली नाही. तेवढ्यातच तिथे संजना येते. तर संजना ही खूपच नाराज असते आणि रडत असते. तर तिथे अनघा येते आणि अनघा म्हणत असते, संजनाताई, कशी आहे गौरीची तब्येत आणि काय झालं होतं गौरीला? तर संजना म्हणत असते की गौरीने संपवण्याचा प्रयत्न केला. तर अभि म्हणत असतो, मग कशी आहे गौरीची तब्येत आता आणि डॉक्टर काय म्हणालेत? तर संजना मात्र खूपच रडत असते आणि संजना म्हणत असते, खूप मोठी चूक झाली, चुकले मी. यशचं सुख बघण्यापेक्षा आणि माझं गौरीकडे दुर्लक्षच झालं. खूप बिथरली गौरी, असं म्हणतच संजना खूपच रडत असते. मी गौरीला समजून घेतलंच नाही. तर अनिरुद्ध म्हणत असते, म्हणजे यशच्या या प्रकरणामुळे गौरीने हा निर्णय घेतला का? तर संजना हो असं म्हणत असते. तर अनिरुद्धला खूप मोठा धक्का बसतो. तर आजी म्हणत असतात, संजना तू बोललीस का तिच्याशी? तर संजना हो असं म्हणत असते. आणि संजना म्हणत असते, ती यशसाठी सर्व काही, तिचं करिअर सर्व काही सोडून आली. तर अनघा म्हणत असते, संजनाताई प्लीज असा राग करून घेऊ नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. संजना म्हणत असते की मी आतापर्यंत माझी जवळची माणसं गमावलीत, पण आता मी गौरीला नाही गमावू शकणार. संजना ही अनिरुद्धला म्हणत असते की यश कुठे? मला यशला आत्ताच्या आत्ता बोलायचं आणि अरुंधतीला सुद्धा. तिकडे अरुंधती ही किराणा सामानाची लिस्ट बनवत असते. आशुतोषला विचारत असते, पण आशुतोषचं मात्र लक्ष नसतं. तर अरुंधती म्हणत असते, आपण ठरलंय ना मग आता की मनूला डे केअरमधून काढून टाकायचं म्हणून? तर आशुतोष म्हणत असतो, हो, पण ते तुझा तो निर्णय तुला मान्य नाही आणि मला तो पटवून द्यायचा आहे. तर अरुंधती म्हणत असते, पण आपण नितीन भाऊजीला सांगितलंय ना. तर आशुतोष हा दरवाजा उघडतो. तर दरवाजावरती संजना आणि अनिरुद्ध हे दोघेजणही खूपच रागात आलेले असतात. तर त्या दोघांनाही अरुंधती म्हणत असते, या ना बसामध्ये. यातच म्हणत असते की यश कुठे? तर अरुंधती म्हणत असते, यश आरोहीसोबत शॉपिंग करायला गेला. तर अरुंधती म्हणत असते, पण या ना बसा ना. तर अनिरुद्ध जोरातच धावत म्हणत असतो, आम्ही इथे बसायला नाही आलो. तर आशुतोष म्हणत असतो, अनिरुद्ध असे धावू नका आणि असं व्यवस्थित बोला. तर अनिरुद्ध म्हणत असतो, ज्याची भीती होती तेच झालं. या बाईमुळे परत एकदा एक आयुष्य उद्ध्वस्त झालं. हे तर अनिरुद्ध म्हणत असतो, गौरीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. तर हे ऐकून तर इकडे आप्पा कांचनला म्हणत असतात, अरे पण आजकालच्या मुलांना झालं तरी काय, असं आयुष्य असं संपवायला निघालेत आणि आम्ही एवढे म्हातारे झालो तरीही आम्हाला जगण्याची आशा आहे आणि हे मुलं नैतुर्ण्य असूनही हे संपवण्याचे विचार करत आहेत. कांचन म्हणत असते, अहो पण दुसऱ्याला बोलून काय फायदा, आपलंच नाणं खोटं. यशने गौरीला हो म्हणायला पाहिजेत होतं. तर आप्पा म्हणत असतात, म्हणजे गौरीच्या या स्वभावामुळे
यशने त्याचं मन मारून जगायचं होतं का कांचन? तर कांचन म्हणत असते काय हरकत आहे, पण म्हणत असतात तू एकेकाळी गौरीचाही खूप राग करत होतीस, पण आरोही आली म्हणून गौरीचं एवढं प्रेम तू चाललंय. तर अभि म्हणत असतो अप्पा आजी जे बोलते मला ते पटते. गौरीला भेटायला यशने जायलाच नव्हतं पाहिजे. तर तो जर कन्फर्म होता ना आरोही सोबत लग्न करायचं त्याला म्हणून, तर तो गौरीला भेटायला कशाला गेला? आणि यशला एवढंही कळायला नको का तिला जर भेटायला गेला म्हणून ती आशा लागून बसलेली आहे? तर अप्पा म्हणत असतात इथे उभं राहून सल्ले देणं खूप सोपं आहे. तर कांचन आजी म्हणत असतात यशने आमच्या मनचं ऐकलं असतं तर असं काही घडलंच नसतं. तर अप्पा म्हणत अरे ठीक आहे यश लहान आहे, पण अरुंधतीला तर कळायला हवं ना. तर अप्पा म्हणत असतात अरुंधतीचा काय संबंध हिच्याशी? तर कांचन आजी म्हणत असते अरुंधतीने जर यशला म्हणत असतं मुकाट्यानं बौल्यावर चढ आणि गौरीशी लग्न कर, तर तो गुपचूपपणे बौल्यावर चढला असता आणि लग्न केलं. अप्पा म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही प्रकरण झालं याची सर्वस्वी जबाबदार फक्त गौरीच आहे. गौरीच यशला सोडून गेली होती, हे सर्व काही गौरीमुळेच झालंय. आणि मी जगाला ओरडून सांगेल याच्यामध्ये यश आणि अरुंधतीची काहीच चूक नाहीये. आणि हे असं झालं याच्यामुळे यशने त्याचा निर्णय बदलावा हे मुळीच नाहीये. तुम्ही तुमचा विचार काय करायचं ते करा, मीही यामध्ये पडू नका असं म्हणून अप्पा तिथून निघून जातात. तर संजना म्हणत असते हो मला मान्य आहे गौरी चुकली, गौरी यशला सोडून गेली, पण तिची ही खूप मजबुरी होती म्हणून तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. भाऊजींची तब्येत बरी नव्हती. तर अरुंधती म्हणत असते हो तेवढाच एकच होता का? दुसरं यश तिच्यासाठी थांबायलाही तयार होता, पण तीच नाही म्हटली होती. संजना म्हणत असते प्लीज अरुंधती प्लीज तू समजावून सांग यशला, तुझं म्हणणं ऐकेल यश. तर अरुंधती म्हणत असते नाही मी हे नाही बोलू शकणार, कारण यशचं आरोहीवर खूप प्रेम आहे. तर अनिरुद्ध म्हणत असतो मला माहिती आहे सतत तो यश तुझेच सल्ले घेत असतो आणि यशने हा सल्ला आरोहीसोबत लग्न करण्याचा तुलाच विचारून घेतला आहे. तर आशुतोष म्हणत असतो मला नाही असं वाटत, कारण यश हा स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो. तर अनिरुद्ध म्हणत असतो अरे वा माझ्या मुलाला त्यापेक्षा जास्त तू ओळखतोस का, असं म्हणत दोघांत वाद चालू होता. तर संजना म्हणत असते आशुतोषला प्लीज आशुतोष तुम्ही यामध्ये पडू नका. आणि अरुंधतीला म्हणत असते अरुंधती जेव्हा गौरी परत आली तेव्हा मी तिच्याशी बोलले, खूप बोलले, यशच्याच बाजूने गौरीशी बोलले, पण गौरीची बाजू मी समजून घेतलीच नाही. तर संजना ही अरुंधती समोर हात जोडून म्हणत असते मी तुझ्या पुढे हात जोडते, प्लीज तू समजावून सांग आणि यशशी बोल. तर अनिरुद्ध म्हणत असतो हो तू जर बोललीस ना अरुंधती तर यश त्याचा निर्णय बदलेल आणि गौरीशी लग्न करायला तयार होईल. तर अरुंधती म्हणत असते मी बोलणार नाही, तुम्हीही कोणी याविषयी यशची बोलावं मला असं वाटत नाही, कारण त्याने त्याचा निर्णय घेतलाय. आणि संजना तू एक का नाही करत, तू यशची बोलण्यापेक्षा तू गौरीशी बोल, तिला सांग समजावून, यशलाही पुढे जाऊ दे आणि तीही हे सर्व काही सोडून पुढे जावं. संजना खूप चिडते आणि संजना म्हणत असते खरंच अनिरुद्ध तू जे सांगत होता ते बरोबर आहे. आणि संजना म्हणत असते अरुंधती तू फक्त स्वतःचाच विचार करत आहेस, तुला फक्त गौरीवर सूड उगवायचा आहे. गौरीमुळे यशला जो त्रास झाला त्याच्यामुळे तुला फक्त स्वतःचाच सूड उगवायचा आहे. ही तुला आवडते म्हणून तुला वाटतं आरोहीचं आणि यशचं लग्न व्हावं. तर अरुंधती म्हणत असते हो तसं तर ते दोघांचं लग्न होणारच आहे. संजना म्हणत असते जाऊ दे तुला बोलून काहीच फायदा नाही, खूप सारं बोलायचं होतं. तर आणि संजना चिडूनच म्हणत असते तुझ्यामुळे गौरी आज मरणाच्या दारात उभी आहे आणि तुझ्या हट्टापायी जर गौरीला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देतच संजना अरुंधतीला बोलत असते आणि तिथून निघून जाते. तर अरुंधती म्हणत असते की खरंच मला गौरीची खूप काळजी वाटते आणि संजनाचा राग तर स्वाभाविकच आहे. खरं सांगू का तुम्हाला, मला आत्ता वाटते गौरीपासून जावं आणि तिचं सांत्वन करावं, पण मला तिला कसलीही खोटी आशा दाखवायची नाही. आणि संजनाला गौरीची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे, कारण गौरी तिची भाची आहे. पण संजना मला का दोष देते मला ते कळतच नाही. ईश्वर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाहीये. तर पुढील भागामध्ये आशुतोष म्हणत असतो संजना तुझ्यावर असा गंभीर आरोप करत आहे हे मला मुळीच आवडलेलं नाहीये, याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू साखरपुड्याची तयारी कर, मी हे सर्व काही नीट करेल आणि मी याच्याकडे बघेल, असं आशुतोष अरुंधतीला म्हणत असतो. तर इकडे संजना म्हणत असते अप्पा अरुंधती आज माझ्या मनातून उतरली आहे, याच्यापुढे मी अरुंधतीशी अजूनही चांगलं नाही वागू शकणार, असं संजना म्हणत असते. संजना आणि अरुंधतीमध्ये पडली खूप मोठी दरार गौरीमुळे. तर यश आणि आरोहीचं या दोघांचं होईल का लग्न हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच शेअर करा.